नमस्कार मित्रांनो. प्रत्येक आई बापाचं स्वप्न असतं आपलं पोरग डॉक्टर बनवण्याचं. पण प्रत्येकच विद्यार्थ्याला एमबीबीएस लाच ऍडमिशन मिळेल असं सांगता येत नाही. कारण ही सगळी प्रोसेस आपल्या नीटच्या मेरिटवरती डिपेंड असतं. अशा एका करिअर संदर्भात आज आपण असं डिस्कशन करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. बीडीएस, बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. तर या कोर्ससाठी कालावधी किती लागतो, त्यासाठी किती फी स्ट्रक्चर असतं, त्यासाठी कोणकोणती कॉलेजेस अवेलेबल आहेत आणि त्यानंतरच्या करिअर संधी काय आहेत, तर ही पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. हा व्हिडिओ पाहण्या अगोदर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टा पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रत्येक आई बापाचं स्वप्न हे डॉक्टर होण्याचं, आपलं पोरग डॉक्टर झालं पाहिजे हे असतं. आणि त्यांना त्या संदर्भात बऱ्यापैकी थोडीफार माहिती असते, किंवा आज असे ग्रामीण भागातील अनेक पालक आहेत की जे शेती व्यवसायामध्ये निगडीत आहेत. त्यांना या संदर्भात बिलकुल माहिती नसतं. तर या सर्वांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण माहिती देणार आहोत. तर हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून एखाद्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून करिअर डॉक्टर बनण्याचं होऊ शकतं, त्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं, त्याला पूर्ण माहिती मिळू शकते. तर आपण पाहणार आहोत की बीडीएस संदर्भातली जी काय 2026 ची ऍडमिशन प्रक्रिया असेल ती पूर्ण माहिती. तर मित्रांनो, बीडीएस प्रवेश 2026 हे संपूर्ण मार्गदर्शन जे आहे ते नीट 2026 यासाठी आपल्याला देणं गरजेचं आहे. पण एमबीबीएस ला कन्फर्म सीट मिळेल का नाही ह्याची ज्या विद्यार्थ्याला गॅरंटी नाही, त्यासाठी बीडीएस ही एक प्रतिष्ठित मेडिकल डिग्री आहे की ज्याच्यामध्ये आपण डेंटिस्ट देखील त्यांच्या नावापुढे डॉक्टर टायटल लावू शकतात, ते वापरू शकतात. पण सर्वात महत्वाचं म्हणजे काय, तर ही काउन्सिलिंग प्रोसेस समजून घेणं आणि ऑल इंडिया एमसीसी स्टेट काउन्सिलिंग मधला फरक स्पष्ट असणं हे एकदम अत्यावश्यक गोष्ट आहे. आणि ती समजून घेणं प्रत्येक विद्यार्थ्यानं, प्रत्येक पालकानं गरजेचं आहे. त्यामध्ये काही चुका झाल्या तर आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न अपुरं राहू शकतं. तर बीडीएस म्हणजे काय, तर बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. बीडीएस हा 5 वर्षाचा संपूर्ण अभ्यासक्रम आहे, ज्यामध्ये 4 वर्ष तुम्हाला कॉलेजमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम असतो आणि 1 वर्ष तुम्हाला इंटर्नशिप असते की जे की तुम्हाला त्या हॉस्पिटल्समध्ये करायची असते. आणि हे इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया, ज्याला आपण डीसीआय बोलतो, त्याच्याकडून नोंदणी मिळते आणि त्यानंतर तुम्ही अधिकृतरित्या प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. त्यामध्ये करिअरच्या संधी ज्या आहेत त्यामध्ये तुम्ही स्वतःची क्लिनिक टाकून स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकता, किंवा गव्हर्नमेंट डेंटल हॉस्पिटल्स मध्ये तुम्ही त्या ठिकाणी नोकरी करू शकता. शिवाय तुम्ही बीडीएस झाल्यानंतर तुम्ही सुपर स्पेशालिटी मध्ये एमडीएस करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर स्वतःची प्रॅक्टिस किंवा गव्हर्नमेंट जॉब नसेल करायचा, तर तुम्ही टीचिंग मध्ये पण, जे बीडीएस ची कॉलेजेस आहेत, जे एमडीएस ची कॉलेजेस आहेत, या ठिकाणी टीचिंग फॅकल्टी म्हणून पण तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पगाराची किंवा चांगला जॉब करू शकता, चांगला प्रोफेशनली जॉब करू शकता. तर बीडीएस 2026 तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी पात्रता काय असू शकते, त्यासाठी वयोमर्यादा किती असते आणि त्यासाठी नीटची परीक्षा मध्ये साधारण किती मार्क असायला हवे. तर यामध्ये आपण बीडीएस मध्ये प्रवेश घेण्यासाठी विशिष्ट पात्रता पात्रता निकष जे आहेत ते पूर्ण करणं अत्यावश्यक आहेत. तर ते खाली सर्व अटी तुम्ही पूर्ण केल्या पाहिजेत. तर यासाठी पहिली अट आहे तुमची शैक्षणिक पात्रता जी आहे ती, यासाठी तुम्हाला 12वी सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी पेपर सोबत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ज्याच्यामध्ये जनरल कॅटेगरीसाठी तुम्हाला 50% पाहिजेत कमीत कमी. म्हणजेच तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मध्ये 150 गुण येणं गरजेचं आहे. शिवाय तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल
SC ST आणि OBC मध्ये, तर तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी 40% गुण, म्हणजेच तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये 120 गुण मिळणं गरजेचं आहे. तर यासाठी कमीत कमी जी वयोमर्यादा आहे ते 17 वर्ष पूर्ण असणं आवश्यकता आहे. आणि वरची जी मर्यादा आहे त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची वरची वयोमर्यादा नाही, पण काही राज्यांमध्ये त्याच्यामध्ये निर्बंध असू शकतात. आणि यासाठी तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही नीट 2026 उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी क्वालिफाय करणं गरजेचं आहे. नीट न देता किंवा क्वालिफाय न झाल्यास तुम्हाला BDS प्रवेश मान्य होणार नाही. त्यासाठी जे कटआउट गुण कॅटेगरी आणि कॉलेजनुसार ते बदलत राहतात. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन मिळवण्यासाठी तुमची कॅटेगरी कॉलेजनुसार ते जे काही पर्सेंटेज असेल तुमचं नीटचं ते कमी जास्त होऊ शकतं, पण ते क्वालिफाय होणं, मिनिमम जी इलिजिबिलिटी आहे ते पूर्ण करणं गरजेचं आहे. तर यामध्ये ही जी प्रोसेस आहे, हे जे ऍडमिशन आहे ते तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे, तर यासाठी सेपरेट BDS काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया असते 2026 साठी असणार आहे. तर यामध्ये BDS चा जो प्रवेश आहे ते प्रमुख 2 काउन्सिलिंगद्वारे होतो. या दोन्ही प्रक्रिया समजून घेणं, योग्य रणनीती आखणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये कोणकोणते हे 2 प्रकार आहेत, तर ह्याच्यामध्ये 2 प्रकार येतात की एक ऑल इंडिया काउन्सिल ज्याला आपण MCC म्हणतो, आणि दुसरं जे येतं ते स्टेट काउन्सिलिंग येतं, की ते प्रत्येक राज्याचं वेगवेगळं असू शकतं. तर मेडिकल काउन्सिल कमिटी MCC द्वारे आयोजित यामध्ये 15% जे कॉलेजेस येतात ते ऑल इंडिया कोट्याचे येतात. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सीट असतात. त्यानंतर 100% युनिव्हर्सिटी ज्या डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत ज्या भारतातल्या, त्याच्यामध्ये 100% सीट त्या ठिकाणी उपलब्ध असतात. शिवाय सेंट्रल युनिव्हर्सिटी जे आहेत, ESIC कॉलेजेस आहेत, याचाही या ठिकाणी 100% समावेश असतो. तर हा फॉर्म जो आहे, ही जी प्रवेश प्रक्रिया आहे ते कुठे होते, तर MCCचं वेबसाईट आहे, त्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग तुमचं चॉईस फिलिंग होतं, त्याच्यानंतर तुमचं चॉईस लॉकिंग होतं, आणि त्याच्यानंतर तुमची सीट अलॉटमेंट, आणि शेवटची जी पायरी आहे ती त्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज रिपोर्टिंग. या पूर्ण पायऱ्या तुम्हाला स्टेप बाय स्टेप या माध्यमातून तुम्हाला करायच्या असतात. हे झालं तुमचं एक पार्ट MCCचा. दुसरा जो पार्ट आहे तो तुम्हाला स्टेट काउन्सिलिंग. स्टेट काउन्सिलिंग म्हणजे हे प्रत्येक राज्याचं वेगवेगळं काउन्सिलिंग असतं. तर प्रत्येक राज्यामध्ये एक स्वतःचं काउन्सिलिंग पोर्टल असतं. त्यामध्ये तुम्हाला 85% गव्हर्नमेंट कोटा सीट उपलब्ध असतात. शिवाय प्रायव्हेट डेंटल कॉलेजेस आहेत. अजून त्याच्यामध्ये मॅनेजमेंटच्या सीट समाविष्ट आहेत. तर प्रत्येक राज्याची फी रचना जी आहे, डोमासाईलचे नियम किंवा बॉन्ड धोरण जे असते ते अनेक राज्याचं वेगवेगळं असतं. त्यामुळे इथंच अनेक विद्यार्थी गोंधळात पडतात. तर त्यासाठी आपल्याला आमचं सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटर आहे. ते गेल्या 10 वर्षापासून मी आप्पासाहेब मिसाळ ऍडव्हान्स अँड इंटरनॅशनल स्टडीज करिअर काउन्सिलर गेल्या 10 वर्षापासून हजारो विद्यार्थ्यांना या प्रोसेसमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी, MBBS असेल, BDS असेल, BMS असेल, BHMS असेल, फार्मसी असेल किंवा नर्सिंग असेल, तर या विविध क्षेत्रामध्ये ऍडमिशन मिळवून देण्यासाठी आपण हजारो विद्यार्थ्यांना 1-to-1 काउन्सिलिंग केलेलं आहे. आणि आपल्या या युट्यूब, इन्स्टा, फेसबुकच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे. त्याचे अनेक विद्यार्थ्यांनी ग्रॅटिट्यूड ही आमच्या सोबत व्यक्त केलेला आहे की सर, आम्ही तुमचा व्हिडिओ युट्यूब वरती पाहिला होता आणि तुम्ही ज्या पद्धतीनं प्रोसेस सांगितली होती त्या प्रोसेस आम्ही सर्व फॉलो केल्या, आणि आम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं. तर असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांच्या आयुष्यामध्ये हा एवढा सारा बदल आम्हाला घडवता आला. तर आम्ही केवळ एक साधारण फॉर्म भरण्यासाठी मदत करत नाहीये, तर आम्ही तुमचं ध्येय, योग्य कॉलेज प्लस योग्य बजेट प्लस सुरक्षित ऍडमिशन, आम्ही तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून ते फायनल ऍडमिशन लेटर पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करत असतो. तर त्यामध्ये आम्ही काय काय करतो, तर नीट स्कोअर तुमचा जो असेल तर त्यानुसार तुम्हाला सखोल विश्लेषण, आणि तुम्हाला त्या संदर्भात कोणतं संभाव्य कॉलेज लागू शकतं ती ह्या गोष्टी तुम्हाला आम्ही गेस करून देतो. शिवाय तुमचा किती रँक आहे, ऑल इंडिया रँक आहे, आणि त्यानुसार तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं याचाही अंदाज आम्ही अचूकपणे तुम्हाला देत असतो. शिवाय तुम्हाला एका स्टेटमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी
एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात किंवा त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकत नाही तुमच्या मेरिटनुसार. त्यामुळे आम्ही तुम्हाला अनेक राज्याची ऑल इंडियामध्ये रणनीती आपण त्या ठिकाणी तयार करत असतो मल्टी स्टेटसाठी. शिवाय जी चॉईस फिलिंगची जी योजना आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजिक चॉईस फिलिंग, ज्यामुळे तुम्हाला एक चांगली सीट मिळण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण या माध्यमातून आमच्या माध्यमातून आपण करून देत असतो. शिवाय तुम्हाला एक पारदर्शकता जी असते फी स्ट्रक्चरची, की कोणत्या कॉलेजची किती फी असेल, त्या ठिकाणी डेव्हलपमेंट फी किती असेल, त्या ठिकाणी हॉस्टेलची फी किती असेल. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पारदर्शकता त्यामध्ये असायला पाहिजे. त्यामध्ये कुठले कुठले छुपे चार्जेस असतात, या सर्व गोष्टींची माहिती आम्ही आमच्या सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो. आणि शेवटचं म्हणजे एक सर्वात महत्वाचं असतं की तुम्हाला कोणकोणती या कोर्सेससाठी डॉक्युमेंट लागतात. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल, ईडब्ल्यूएस मध्ये असाल किंवा SC, ST, OBC या प्रत्येक कॅटेगरीनुसार वेगवेगळे डॉक्युमेंटेशन असतात. त्यामुळे त्या सर्व कागदपत्राची जर आपण पूर्तता केली तर त्या ठिकाणी तुम्हाला शिष्यवृत्ती ही बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्ही मिळवून दिलेली आहे आतापर्यंत. तर त्या ठिकाणी तुम्हाला शिष्यवृत्ती मिळू शकते का नाही मिळू शकत, कोणत्या कॉलेजला तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार आहे, यासाठी पूर्ण मार्गदर्शन हे आम्ही सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून आतापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत केलेलं आहे. तर आता ही यासाठी जी फी स्ट्रक्चर आहे ही 2026 साठी अंदाजे किती फीस असू शकते, त्यामध्ये डेंटल गव्हर्नमेंट कॉलेजसाठी किती असू शकते, खाजगी कॉलेज जे आहेत त्या ठिकाणी त्याच ठिकाणी किती असू शकते, किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत त्या डीम्ड युनिव्हर्सिटीची फी किती असू शकते. तर ही फीज जी साधारण फी स्ट्रक्चर आहे ते आपण पाहतोय. तर BDS मध्ये प्रवेश घेण्यापूर्वी फी रचना समजून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज येतात, प्रायव्हेट कॉलेज येतात किंवा इन्स्ट्रुमेंटचे चार्जेस असतात ते 1 ते 3 लाखापर्यंत अतिरिक्त असतात, ज्याचं बजेट प्लॅनिंग मध्ये विचार करणं खूप महत्वाचं आहे. तर यामध्ये साधारण सरकारी जी डेंटल कॉलेजेस आहेत त्याची जी फी आहे ती वार्षिक 20,000पासून ते 1 लाखापर्यंत, म्हणजे साधारण 5 वर्षासाठी या ठिकाणी 1 ते 5 लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी फी असू शकते. पण यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फी खूप कमी असते, पण क्वालिटी एज्युकेशन मिळते. पण कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी स्पर्धात्मक असतो. या ठिकाणी तुम्हाला नीटचा जो कटआउट आहे ते खूप हाय जातो. त्यामुळे तुम्हाला चांगली मार्क नीटमध्ये जर तर या ठिकाणी तुम्हाला 100% तुम्हाला ऍडमिशन मिळण्याची संधी मिळते. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला चांगला अभ्यास करणं, चांगले नीटला मार्क पाडणं खूप गरजेचं आहे. शिवाय डेंटल जी खाजगी कॉलेजेस आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला 2 ते 6 लाख रुपये वार्षिक फी शुल्क आकारलं जाऊ शकतं. ते त्या ठिकाणी जे साधारण 5 वर्षाचा जो खर्च येतो तो खर्च तुम्हाला 10 ते 30 लाखापर्यंत येतो. म्हणजेच प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट अधिक असतात पण फी जास्त असते. काही कॉलेजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि पेशंट फ्लो ही चांगला असतो. त्यामुळे या गोष्टी बरेच कॉलेज असे आहेत की त्या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजमध्ये पेशंट फ्लो किंवा तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर, तिथला टीचिंग स्टाफ बघणं पण खूप गरजेचं असतं. की अनेक कॉलेजची अवस्था अशी आहे की त्या ठिकाणी खूपच प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे याही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. तर भारतामध्ये टॉप 10 कॉलेजेस कोणकोणती येतात, तर 1 नंबरचं आहे मुलाना आझाद इन्स्टिट्यूट. हे दिल्ली मधलं एकदम नामांकित कॉलेज आहे, ज्याच्यामध्ये सरकारी हे कॉलेज असल्यामुळे उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी आहे. दुसरं जे आहे ते गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज आहे, ते मुंबईला आहे, ज्याच्यामध्ये उत्तम पेशंट फ्लो आहे, क्लिनिकल एक्सपोजर खूप चांगला आहे. त्याच्यानंतर तिसरं जे कॉलेज आहे टॉप 10 मधलं तेही मुंबईमध्येच आहे, नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज. हे मुंबईमधलं एक प्रतिष्ठित चांगले पेशंट फ्लो ऑफ ऑपॉर्च्युनिटी, या ठिकाणी चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत प्लेसमेंटच्या, ते हे कॉलेज चांगलं आहे. चौथं जी कॉलेज आहे ते गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज बँगलोरला आहे. हे एक दक्षिण भारतातील सर्वोत्तम सुविधा असलेले कॉलेज आहे. त्याच्यानंतर पाचवं जे आहे ते किंग जॉर्जेस मेडिकल युनिव्हर्सिटी, हे लखनौ येथे एक ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित संस्था आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी BDS साठी ऍडमिशन मिळू शकतो. सोबतच मणिपाल कॉलेज, हे मणिपाल शीर्ष प्रायव्हेट कॉलेज आहे. हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं कॉलेज आहे.
त्याच्यानंतर सविता डेंटल कॉलेज चेन्नई हे एक उत्कृष्ट रिसर्च फॅसिलिटी असलेले कॉलेज आहे. सोबतच SRM डेंटल कॉलेज हेही चेन्नई या ठिकाणी आहे. आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि आधुनिक टेक्नॉलॉजी वापरून हे कॉलेज तयार केलेलं आहे. शिवाय सर्वात भारतातलं गाजलेलं जे डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, डीम्ड कॉलेज आहे, ते येतं DY पाटील डेंटल कॉलेज. हे पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणी आहे. याचं इन्फ्रास्ट्रक्चर, क्लिनिकल एक्सपोजर, पेशंट फ्लो, माइंड फ्लो आहे. या ठिकाणी तुम्ही जर ऍडमिशन घेतलं तर एक तुम्ही चांगलं उत्कृष्ट दर्जाचा डॉक्टर बनू शकता. पण या ठिकाणी ऍडमिशन मिळवण्यासाठी तुम्हाला डीम्ड युनिव्हर्सिटी असल्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पैसा त्या ठिकाणी तुमचा जातो. शिवाय बापूजी डेंटल कॉलेज आहे, जे की ते कर्नाटकमध्ये येतं, ज्याची फी जी आहे ते अफोर्डेबल आहे आणि क्वालिटी एज्युकेशन आहे. तर प्रवेश घेण्यापूर्वी DCI रिकॉग्नायझेशन, पेशंट फ्लो, इंटर्नशिप एक्सप्लोजर आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि छुपे शुल्क नक्की तपासले पाहिजेत. तर साधारण या गोष्टीची काळजी घेणं प्रत्येक विद्यार्थ्यानं गरजेचं आहे. त्यामुळे आपण या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर यासोबतच तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये बऱ्याच वेळा ही सर्व प्रवेश प्रक्रिया करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या चुका ज्या आहेत काउन्सिलिंग मधल्या, त्या चुका विद्यार्थी करत असतात. त्यामुळे त्यांचं एक वर्ष वाया जातं. त्यामुळे या चुका आपण जर टाळता आल्या तर आपण 100% सुरक्षित एक ऍडमिशन मिळवू शकतो. तर अनेक विद्यार्थी काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सामान्य चुका करतात, ज्यामुळे त्यांना चांगली सीट मिळण्यास अडथळे येतात. या चुका टाळल्यास तुम्ही ऍडमिशन सुरक्षित होण्याची शक्यता खूप असते. त्यामुळं फक्त एकाच राज्यावरती अवलंबून राहणे, बरेच विद्यार्थी मल्टिपल सीट मध्ये अप्लाय केल्यास तुम्ही सीट मिळण्याची शक्यता वाढते. यामध्ये ऑल इंडिया, स्टेट या दोन्ही काउन्सिलिंग मध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. आणि अनेक वेळा दुसऱ्या राज्यात पण आपल्याला आपल्या मेरिटनुसार एक चांगली सीट स्वस्त दरात मिळू शकते. त्यामुळे आपल्या राज्याचाच विचार न करता तुम्ही बाहेरच्या राज्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी तुमच्या मेरिटनुसार एक चांगली आणि कमी पैशामध्ये सीट मिळू शकते. शिवाय तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जर ऍडमिशन घेत असाल तर त्या ठिकाणी फी मोठ्या प्रमाणात आकारली जाते. तर ती प्रवेशापूर्वी 5 वर्षाची किंमत, इन्स्ट्रुमेंट चार्जेस किंवा हॉस्टेल फीज हे मिळून बजेट जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी किती जातं हे तयार करणं गरजेचं आहे. तुमचं फायनान्सिंग प्लॅनिंग असणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अनेक विद्यार्थी अशा कॉलेजला ऍडमिशन मिळाल्यानंतर त्यांचं इकॉनॉमिकल बजेट त्या ठिकाणी बसत नसल्यामुळे त्या ठिकाणी ती सीट सोडावी लागते. त्यामुळे ही एक कॉमन चूक दरवर्षी विद्यार्थी आमच्या निदर्शनात येतं, या ऍडमिशन प्रक्रियेमध्ये करत असतात. शिवाय तुम्हाला इन्स्ट्रुमेंटचा जो खर्च आहे, BDS मध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्स्ट्रुमेंट यूज करावे लागतात. तर त्यासाठी साधारण जो खर्च आहे तो आपल्या फीच्या व्यतिरिक्त 1 ते 3 लाख रुपये असा येऊ शकतो. ते बरेच विद्यार्थी ही गोष्ट विसरून जातात. त्यामुळे काय होतंय की कॉलेजमध्ये क्लिनिकल मटेरियलचा वार्षिक शुल्क वेगळे असतात. हे बजेटमध्ये आवश्यक समाविष्ट करणं, आपल्या बजेटमध्ये त्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे. किंवा अनेक विद्यार्थी शेवटच्या क्षणी नोंदणी करत असतात. तर रजिस्ट्रेशन लवकर करणं, जेणेकरून कोणत्याही तांत्रिक समस्या येऊ नयेत, चॉईस फिलिंगसाठी पुरेसा वेळ मिळतो आणि सर्व डॉक्युमेंट तपासता येतात. लास्ट मिनिटमुळे अनेक वेळा चुका होत असतात आणि त्यांची त्या ऍडमिशनची संधी गमावली जाऊ शकते. शिवाय बरेच मार्केटमध्ये काउन्सिलर्स आहेत, बरेच एजंट आहेत, बऱ्याच कन्सल्टन्सी आहेत, की यामुळं तुम्हाला खोट्या पद्धतीनं त्या ठिकाणी तुमची फसवणूक होऊ शकते. फक्त प्रतिष्ठित आणि अनुभवी करिअर काउन्सिलिंग सेंटरची मदत घ्या. चुकीचे मार्गदर्शन केल्यास तुमचे वर्ष वाया जाऊ शकतं. काउन्सिलिंग ही एक स्ट्रॅटेजी प्रोसेस आहे. जो प्लॅनिंग करेल तोच त्या ठिकाणी सेफ ऍडमिशन मिळवू शकतो. तर ही एक यशस्वी जी BDS प्रवेशाची जी सोपी पायरी आहे, की यामध्ये तुम्हाला नीट 2026 ची तयारी आणि परीक्षा देणं गरजेचं आहे. हे परीक्षा दिल्यानंतर तुमचा रिझल्ट येईल. हा रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला कुठे नोंदणी करायचंय तर MCC, सेंट्रल काउन्सिलिंग आणि राज्य काउन्सिलिंग या स्टेट काउन्सिलिंग या दोन्ही ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर
तुम्हाला तो फॉर्म भरणं गरजेचं आहे. ते फॉर्म भरल्यानंतर पूर्णपणे त्या ठिकाणी तुम्हाला रणनीती तयार करायची आहे चॉईस फिलिंगसाठी आणि डॉक्युमेंटसाठी. ही पूर्ण प्रोसेस ही किचकट प्रोसेस आहे. त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे प्लॅनिंग सिस्टमॅटिक करून तुम्हाला त्या ठिकाणी तुमची तयारी करायची आहे आणि फायनली तुम्हाला त्या ठिकाणी सीट मिळाल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर येतं आणि अलॉटमेंट लेटर आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे. तर बीडीएस प्रवेश प्रक्रिया हे 4 मुख्य टप्प्यामध्ये विभागले आहे. प्रत्येक टप्पा काळजीपूर्वक पूर्ण केल्यास तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता वाढते. त्यामध्ये सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटर या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला व्यावसायिक मार्गदर्शन करते. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना करत आलेला आहे. त्यामुळे तुम्हालाही तुमची व्हॅल्यू वाढवायची असेल, तुम्हाला तुमची प्रोसेस इझी करून घ्यायची असेल, तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला सद्गुरू करिअर काउन्सिलिंगची टीम मदत करेल. जर तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही बीडीएस 2026 ऍडमिशन मिळवण्यासाठी गंभीर असाल तर ऑल इंडिया किंवा स्टेट काउन्सिलिंग दोन्ही योग्यरित्या हाताळायचे असेल तर सद्गुरू काउन्सिलिंग टीमशी संपर्क साधा. आम्ही तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून ते फायनल ऍडमिशन लेटर पर्यंत संपूर्ण सपोर्ट देऊ. डॉक्टर बनणे म्हणजे फक्त नीट क्लिअर करणं नाही, तर योग्य काउन्सिलिंग हाच खरा गेम चेंजर आहे. त्यामुळे योग्य मार्गदर्शन आणि स्ट्रॅटेजी प्लॅनिंग यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. आम्ही तुमच्या प्रत्येक पायरीवर तुमच्या सोबत आहोत. त्यामुळे आताच कमेंटमध्ये बीडीएस 2026 किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या क्रमांकावरती कॉल करा. आमचे तज्ज्ञ, आमची टीम तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतील आणि तुमची काउन्सिलिंग जर्नी सुरळीत करतील. तर मित्रांनो, आपण बीडीएस ऍडमिशन 2026 ची प्रोसेस कशा पद्धतीनं होते होईल ही गोष्ट आपण पाहिलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच बीडीएस 2026 कमेंट करा किंवा तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही ते प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये लिहा. तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडून देण्यात येईल. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये काय काय पाहिलं तर पहिलं बीडीएस म्हणजे काय, बीडीएस साठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो, बीडीएस नंतर तुम्हाला त्या ठिकाणी फी स्ट्रक्चर काय असतं, शिवाय फी स्ट्रक्चर नंतर तुम्हाला ही ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीनं हाताळली जाते, त्यामध्ये कोणकोणती कॉलेजेस टॉप 10 कॉलेजेस आहेत आणि ही प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर कशा पद्धतीनं तुम्हाला ऍडमिशन मिळेल, त्यासाठी किती फी स्ट्रक्चर असेल. तर या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. तर आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना आमच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून 100% ऍडमिशन मिळवून देण्यात आलेला आहे. आपणही विचार करत असाल की बीडीएस साठी ऍडमिशन घेण्याचा, तर नक्कीच तुम्ही आमच्या टीमशी संपर्क करा आणि ही काउन्सिलिंग प्रोसेस तुम्ही तुमची इझी करा. आणि एकदा आमच्याकडे जर एखाद्या विद्यार्थ्यानं डॉक्युमेंट स्कॅन करून पाठवली आणि आमचं काउन्सिलिंग जॉईन केलं तर त्याला परत कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. आम्ही एकदा सुरुवात केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला डायरेक्ट अलॉटमेंट लेटर त्याच्या हातामध्ये देतो. त्या विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचा परत फॉलोअप घेण्याची किंवा ज्या काही या बीडीएस संदर्भातल्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करण्याची गरज नाही. त्या सर्व गोष्टी आम्ही फॉलो करत असतो. आणि जर तुम्हाला स्वतःलाच जर ही प्रोसेस पूर्ण कंप्लीट करायची असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करा आणि बीडीएस संदर्भात ज्या काही काउन्सिलिंगच्या स्टेट काउन्सिलिंग असेल किंवा सेंट्रल काउन्सिलिंग असेल त्याच्या ज्या काही नोटिफिकेशन आहेत, त्याच्या ज्या काही प्रोसेस आहेत, त्या स्टेप बाय स्टेप वेळेवरती आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट करत राहणार आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला त्याची पूर्ण माहिती वेळेत मिळू शकते आणि ती प्रोसेस तुम्ही स्वतःही करू शकता. त्यासाठी वेळोवेळी आमच्या या युट्यूबच्या माध्यमातून गाईडलाईन्स तुम्हाला मिळणारच आहेत. ती प्रोसेस तुम्हाला समजून सांगितली जाईल. ती प्रोसेस जर तुम्ही फॉलो केली तर तुम्ही स्वतःही त्या ठिकाणी ऍडमिशन मिळवू शकता. तुम्ही स्वतःचं ड्रीम पूर्ण करू शकता, आपल्या पालकांचं ड्रीम पूर्ण करू शकता.
किंवा पालक आपल्या विद्यार्थ्याला, आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि आपल्या 5 गरजू मित्रांपर्यंत किंवा आपल्या 5 गरजू पॅरेंट्स पर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. फेसबुक इंस्टा पेजला फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. कारण ही प्रोसेस आहे, ही प्रोसेस आपण विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याची करत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.